नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनलवरती। सर्वप्रथम 1 जानेवारी 2026 नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप 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 शुभेच्छा। हे वर्ष तुमच्यासाठी खूप चांगलं जावं। पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना ज्या डिसेंबर हप्त्याची प्रतीक्षा लागलेली होती, या डिसेंबर हप्त्यासंदर्भात माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। डिसेंबर हप्ता जमा झालेला आहे का, हा तुमचा प्रश्न आहे। डिसेंबर हप्त्याचे पैसे अकाउंटला जमा झालेले आहेत का, तर याच प्रश्नाचं उत्तर व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। सुरुवात करूया व्हिडिओला। काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं होतं की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत, या लाभार्थ्यांपैकी कुणाचंच अनुदान थांबवण्यात आलेलं नाही। त्याचबरोबर संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत, या लाभार्थ्यांना 1 तारखेला पैसे जमा करण्यात येतील, हे मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः अधिवेशनादरम्यान बोललेली माहिती आहे। तुम्हाला मी आपल्या चॅनलवर त्या संदर्भातला व्हिडिओ देखील दाखवलेला आहे। पण पहा, 1 जानेवारी 2026ला खरंच पैसे जमा झालेले आहेत का, हा एक मोठा प्रश्न। तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत का, हे कमेंट करून सांगायचं आहे। पहा, आता डिसेंबरचे पैसे खरंच आले आहेत का, तर पहा, राज्य शासनाकडून कालच्या तारखेला पैसे वाटप सुरू झालेलं आहे। पण हे जे पैसे वाटप करण्यात आलेले आहेत, 31 डिसेंबर 2025च्या संध्याकाळपासून योजनेचे पैसे कोणत्या कोणत्या योजनेचे पैसे वाटप सुरुवात झालेली आहे, तर लाडकी बहीण जी योजना आहे, या योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना हप्ता जमा झालेला आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही। होय, डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा आणखीन कुणालाच झालेला नाही। अफवांवरती विश्वास ठेवू नका। अपेक्षा होती नवीन वर्षामध्ये नवीन सुरुवात, सरकार नवीन वर्षाची सुरुवात गोड करणार, लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करेल, हप्ता जमा करेल, पैसे येतील। अपेक्षा होती सर्वांना। डिसेंबर महिना अख्खा संपला, नवीन वर्ष सुरू झालेलं आहे, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तरी गोड बातमी मिळेल अशी अपेक्षा होती। परंतु पूर्णपणे निराशा हाती आलेली आहे लाभार्थ्यांच्या, आणि 1 रुपयाही लाभार्थ्यांना जमा झालेला नाही। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना डिसेंबर महिन्याचा आणखीनही हप्ता वितरित केला गेला नाही। लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेले आहेत, चांगलीच गोष्ट आहे। परंतु लाडकी बहीण योजनेचा ज्या पद्धतीने तुम्ही विचार करता, त्याच पद्धतीने संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांचा देखील विचार करा। या लाभार्थ्यांना देखील खूप जास्त गरज आहे हप्त्याची। लाडकी बहीण योजनेच्या तुलनेमध्ये जर विचार केला, मी म्हणत नाही की लाडकी बहीण योजनेचे पैसे गरजेचे नाहीत, महिलांना खूप गरजेचे आहेत, परंतु संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या तुलनेमध्ये त्या योजनेपेक्षाही या योजनेचा हप्ता जमा होणं, वेळेवर जमा होणं, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे। सरकारने या बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे, कारण या योजनेमध्ये पहा, निराधारांचा समावेश आहे। ज्यांना कुणाचाच आधार नाही, अशा व्यक्तींचा या योजनेमध्ये समावेश आहे, आणि या योजनेच्या लाभार्थ्यांना म्हणूनच या अनुदानाची, या हप्त्याची अत्यंत नितांत गरज आहे। त्यामुळे कृपया करून लवकरात लवकर रखडलेलं अनुदान सरकारने जमा करावं, ही अपेक्षा आहे, सरकारकडे मागणी आहे। पाहू आता लाभार्थ्यांना कधी पैसे जमा करण्यात येतील। डिसेंबरचा शासन निर्णय निर्गमित झालेला नाही। आता शासन निर्णय न येता पैसे आले तर चांगलीच गोष्ट असणार आहे, परंतु शक्यता खूप कमी आहे। त्यामुळे शासन निर्णयाची आपल्याला वाटच पाहावी लागणार आहे। अंदाजितपणे 15 तारखेपर्यंत हे पैसे वाटपासंदर्भातला शासन निर्णय निर्गमित होऊन 15 तारखेला हे पैसे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 15 पासून वाटप होऊन 20 तारखेपर्यंत जमा होतील, अशी एक शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आता आपल्याला 15 दिवसाची मुदत इथं देण्यात आलेले आहे, असं आपण नक्कीच म्हणू शकतो। पाहू आता, इतके दिवस वाट पाहिलेली आहे, आणखीन काही दिवस, त्या अगोदर जर पैसे जमा झाले, त्या अगोदर जर काही अपडेट आली तर नक्कीच तुम्हाला मी कळवेल। त्यासाठी आपल्या चॅनलला न चुकता सबस्क्राईब करा। धन्यवाद।